नाशकातील ढोंगी अत्याचारी अशा अशोक खरात उर्फ कॅप्टन मांत्रिकाचं प्रकरण आता भयंकर गंभीर होत चाललंय। या संबंधी होणारे आरोप इतके टोकाचे आहेत, शिवाय या प्रकरणी येणारे व्हिडिओज इतके धक्कादायक आहेत की आता या प्रकरणातून अशोक खरात आणि त्याला मानणाऱ्या राजकीय नेत्यांच्या आयुष्यामध्ये मोठा भूकंप झालाय। खरातवर होणाऱ्या या सगळ्या आरोपांमध्येच आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून झालेल्या नव्या आरोपांची सुद्धा भर पडली आहे। हा कॅप्टन मांत्रिक शिंग आणून तंत्र मंत्राच्या कसल्या कसल्या पूजा करायचा असं म्हणत आता अनिसने खरातचं आणखी एक नवा भेसूर चेहरा समोर आणलाय। हे प्रकरण आधीच गंभीर आणि भयंकर होत चाललेलं असताना अनिसच्या आरोपांनी त्याला आणखी धक्कादायक वळण लागण्याची शक्यता आहे। नेमकं काय आरोप अनिसचे आहेत, खरातच्या समोर आलेल्या नव्या करामती नेमक्या कोणत्या आहेत आणि हे प्रकरण आता कोणत्या दिशेने चाललंय, सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्र। सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा। अंकशास्त्राच्या माध्यमातून भविष्य सांगण्याचा दावा करत महिलांवर अत्याचार करणारा नाशकातील कॅप्टन मांत्रिक अर्थात अशोक खरात विरोधात दाखल करण्यात आलेल्या अत्याचाराच्या प्रकरणाच्या तपासाला आता प्रचंड वेग आलाय। या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी आता विशेष तपास पथक अर्थात SIT स्थापन करण्यात आली आहे। महिला IPS अधिकारी तेजस्विनी सातपुतेंच्या नेतृत्वाखालील पथक या प्रकरणाचा सध्या तपास करते आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांनी आज याच प्रकरणी SITच्या प्रमुखांची भेट घेतली आहे। यावेळी ढोंगी अशोक खरातवर कठोर कारवाई करण्याची मागणी केल्यानंतर माध्यमांशी बोलताना अनिसच्या सदस्यांनी काही खळबळजनक दावे केलेत। अनिसचे अर्थात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाहक कृष्णा चांदगुडे असं म्हणतात की कॅप्टन खरात हा भोंदू बाबा शिंगा आणून पूजा करत होता, काही उच्चभ्रू लोकांना कस्तुरी देत होता, त्यामुळे वन्यजीव कायद्याअंतर्गत त्याची चौकशी करावी। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या भोंदू बाबाच्या भेटीसाठी आले होते, त्यावेळीच आम्ही यावर आवाज उठवलेला होता, मात्र तेव्हा आमच्यावर दबाव आणला गेला। मंत्र्यांचे OSD आम्हाला फोन करत होते। आता हे प्रकरण जुनं झालंय, त्यामुळे त्याला फाटा द्यायचा नाही, मात्र याआधीही आम्हाला अशोक खरातच्या माणसाकडून धमक्या आलेल्या आहेत। आमच्या लोकांवर पिस्तूल सुद्धा रोखली गेलेली आहेत आणि त्यामुळे आता यावर कठोर कारवाई करण्यात यावी। आम्ही काही गोपनीय माहिती आणि नंबर सुद्धा तेजस्विनी सातपुते यांच्याकडे दिलेले आहेत आणि तपासात त्यांना त्याची नक्कीच मदत होईल असा विश्वास सुद्धा अनिसकडून व्यक्त करण्यात आलाय। त्यानंतर अनिसचे दुसरे पदाधिकारी महेंद्र दातरंगे असं म्हणाले की 2008 मध्ये आम्हाला या बाबतीमध्ये माहिती मिळाली होती, त्यावेळी आम्ही कॅप्टनची भेट घेऊन त्याला सांगितलं होतं की तू भोंदूगिरी करतोयस, तू डांबीस आहेस। त्यावेळी तो असं बोलला होता की मी निवृत्त कॅप्टन आहे, माझ्याकडे पिस्तूल आहे आणि त्यानं आम्हाला धमकी दिली होती, त्याला एक संधी द्यावी म्हणून आम्ही तक्रार दाखल केली नव्हती, अशी माहिती सुद्धा त्यांनी यावेळी दिलेली आहे। त्यामुळे अनिसने देखील आता या प्रकरणामध्ये लक्ष घातलंय आणि कॅप्टन मांत्रिक प्रकरण आता चांगलंच गाजण्याची शक्यता आहे। आता थोडक्यात पाहूयात की कॅप्टन मांत्रिकावर झालेले आरोप नेमके काय आहेत। तर अशोक खरात याच्या विरोधामध्ये अत्याचाराचा गुन्हा नोंदवण्यात आलाय। नाशिकमध्ये सरकारवाडा पोलिसांमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते। अशोक खरात याने एका 34-35 वर्षीय महिलेवर गुंगीचं औषध देऊन अत्याचार केल्याच्या आरोपाखाली त्याच्यावरती कारवाई करण्यात आली आहे। बुधवारी 18 मार्च रोजी खरात याला पहाटे 3च्या सुमारास गुन्हे शाखेकडून ताब्यात सुद्धा घेण्यात आलाय। अशोक खरात हा सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे। तो मर्चंट नेव्हीतून निवृत्त झाला आणि गेल्या काही वर्षांमध्ये कॉस्मॉलॉजी एक्सपर्ट आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून तो नावारूपाला आला। अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटीज आणि उद्योजक त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी जातात, त्याचे क्लायंट्स आहेत आणि यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, विखे पाटील आणि अन्यही बऱ्याच नेत्यांचा समावेश असल्याची माहिती मिळते। या खरातला आता या अत्याचाराच्या आरोपाखाली अटक सुद्धा करण्यात आली आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणी एकच खळबळ उडाली आहे। हे प्रकरण निश्चितच साधं नाहीये, उलट ते फार गुंतागुंतीचं आहे आणि भयंकर आहे आणि यातून पुढील तपासामध्ये असंख्य धक्कादायक बाबी उघड होण्याची सुद्धा शक्यता आहे। याबाबतच्या सर्व अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवतच आहोत। रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांचे काही धक्कादायक फोटोज आणि त्या संदर्भात होणारे दावे आणि आरोप या संदर्भातला एक स्वतंत्र व्हिडिओ सुद्धा मी केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही चॅनलवर पाहू शकता। आणि अन्य ज्या काही घडामोडी घडतील, ज्या काही अपडेट्स असतील त्या मी आणि माझे सहकारी तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू। तुमची याविषयीची मतं काय आहेत, प्रतिक्रिया काय आहेत आणि हे सगळं ऐकल्यानंतर तुमची पहिली
भावना काय आहे ते आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.